चक्रीवादळ मिचोनचा प्रभाव केवळ ईशान्येकडील राज्यांवरच नाही तर विदर्भावरही दिसून येतोय। नागपूरबद्दल बोलायचं झालं तर मंगळवारपासून आकाश ढगांनी व्यापलं आहे। याशिवाय थंड वाऱ्यांमुळे तापमानातही घट झाली आहे। गेल्या 2 दिवसात कमाल तापमानात 8.1 अंशाची घसरण नोंदवण्यात आली आहे। दक्षिण भारतातील राज्यांमध्ये थैमान घालणाऱ्या मिचोंग चक्रीवादळामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांचं हवामान सातत्यानं बदलत आहे। नागपूरबाबत बोलायचं झाल्यास बुधवारी ढगाळ वातावरण होतं तर दिवसभर गार वारे वाहत होते। याशिवाय हलका फुलका पाऊस देखील होत होता। यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट दिसून येते। यासोबतच तुरळक स्वरूपाच्या पावसानं हवेत गारवा जाणवत होता। गेल्या 48 तासात शहराच्या तापमानात सुमारे 8.1 अंशानं घट नोंदवण्यात आली आहे। बुधवारी नागपुरात 22.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर किमान तापमान 19 अंशाच्या आसपास आहे। तापमानात घट झाल्यामुळे बुधवार सकाळपासूनच लोक थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करताना दिसले। दरम्यान चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे। यामुळे गुरुवारपासून आकाशात उघाड होणार आहे तर 2 दिवसांनी नागरिकांना सूर्यदेवाचं दर्शन होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय।